तर शिंदे गटाचे 3 तर भाजपचे 2 उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत नरेश मस्के आज अर्ज भरतायत। मस्केंचा अर्ज भरताना गणेश नाईक देखील हजर राहण्याची शक्यता आहे। तर रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव या देखील आज उमेदवारी अर्ज भरतायत। दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कपिल पाटील आणि उज्ज्वल निकम हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर ठाण्यातून नरेश मस्के, उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर, दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, भिवंडीमधून कपिल पाटील आणि उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम हे उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर उज्ज्वल निकम आज फडणवीसांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उज्ज्वल निकम यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। उज्ज्वल निकमांना उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहात, सिद्धिविनायकचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे, सहकुटुंब सोबत आहे आणि अनेक महत्त्वाचे नेते महायुतीचे तुमच्या सोबत आज मोठ्या रॅलीमध्ये पाहायला मिळणार आहेत। कशा पद्धतीची भावना आहे? कृष्णा, माझ्या आयुष्यात हा जरी वेगळा क्षण असला आणि तो सुरू होईल काही अवधीमध्येच, परंतु आम्ही महायुतीचा आहे। वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वेगवेगळे अजेंडे असताना देखील ते एकत्रित येतात, देशाची उन्नती हे ध्येय ठेवतात। हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे। मी कुठलीही अभद्र भाषा बोलणार नाही, सुसंस्कृतपणा कायम टिकवेल। इतकी वर्ष कायदेतज्ञ म्हणून काम केल्यानंतर किंवा वकील म्हणून काम केल्यानंतर राजकारणात यावं लागलं, हे आधीपासून काही असं ठरलं होतं किंवा वाटलं होतं की कधी तुम्ही राजकारणात याल? कृष्णा, तुम्हाला तरी वाटलं होतं का? नाही। 8 दिवसामध्ये असे काही बदल घडलेत की ज्या बदलामुळे मी माझ्या घरात लोकशाहीद्वारे मतदान घेतलं आणि आमच्या घरातल्या संख्याने तुम्ही वकिली व्यवसायात नाव कमावलं, चांगली गोष्ट आहे। अजून इतके वर्ष सतत केलं, आपण वेगळ्या क्षेत्रात तुम्ही आता काम करा, लोकांच्या करता झटा, म्हटलं झटूया। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।